जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वारुळवाडी शिवारात लागोपाठ 2 दिवस बिबट्याचे दर्शन होत असून सोमवार दिनांक 19 रोजी सकाळी वारुळवाडी येथे बिबट्याला जेरबंद केल्यानंतर आज दुपारी 1:30 वाजता नारायणगाव येथील सबनीस शाळेच्या आवारामध्ये मुलींच्या वसतिगृहासमोर बिबट्या ठाण मांडून बसल्याचं आढळलं। या शाळेत सुमारे 5,500 ते 6,000 विद्यार्थी रोज शिक्षण घेतात आणि अगदी हाकेच्या अंतरावरून शाळेजवळ बिबट्या थेट लिंबाच्या झाडाखाली ठाण मांडून बसतो। म्हणजे आता बिबट्या हा आपल्या अंगणापर्यंत दिवसाढवळ्या येऊ लागलाय। यासाठी त्या भागात तात्काळ पिंजरा लावण्याची गरज आहे अशी मागणी स्थानिक शिक्षक व अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे। दरम्यान येथे बिबट्या आल्यानंतर उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अजित शिंदे तसेच स्थानिक वनपाल, वनरक्षक व रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। जुन्नरचे वनक्षेत्रपाल श्री अजित शिंदे साहेब, काय सांगाल? नारायणगावच्या गुरुवर्य सबनीस विद्या मंदिराच्या आवारात चक्क बिबट्याचे दर्शन झाले। आज नारायणगावचे जे गुरुवर्य सबनीस विद्या मंदिर आहे त्या ठिकाणी दुपारी 1:30 ते 2च्या आसपास बिबट्याचं दर्शन झालं। त्यानंतर आम्हाला जशी माहिती मिळाली तसे आमची वन विभागाची टीम असेल, रेस्क्यू टीम असेल आणि डोबीपट्टीवर केंद्राची टीम तात्काळ या घटनास्थळी या ठिकाणी सर्वजण हजर आहेत आणि आमचं पुढील जे ऑपरेशन आहे ते सुरू आहे। शाळेतील विद्यार्थ्यांना सुखरूपरित्या त्या ठिकाणी प्राचार्य आहे त्यांना विनंती करून आपण त्यांना घरी लवकरच शाळा सोडलेली आहे आणि त्याचं नंतर दुपारी 3च्या आसपास त्या ठिकाणी त्याचं दर्शन झालं। परंतु सध्याची जी परिस्थिती आहे ती कंट्रोलमध्ये आहे, नियंत्रणात आहे आणि आमची सर्व टीम त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे आणि पुढचं जे काय त्याला पकडायचं असेल किंवा काय असेल ते पुढची जी प्रोसिजर आहे ते आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरू आहे। तयारी केलेली आहे सर। आता आपण त्या ठिकाणी सर्व रेस्क्यू टीम त्या ठिकाणी आपली या जागेवरती आहे। सर्व रेस्क्यूचं जे साहित्य आपल्याला लागतं पिंजऱ्यामध्ये घेणे किंवा ह्याच्यामध्ये तर ते सर्व डॉक्टरांची टीम आहे। तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही घटना किंवा काही वेळ आलीच तर त्या ठिकाणी डॉक्टरसुद्धा स्वतः आहेत आणि सर्वच साहित्य त्या ठिकाणी आपल्या या जसे स्कॅचिंग जॅकेट घालूनही मुलं त्या ठिकाणी आपली आहेत, जेणेकरून कुठलीही परिस्थिती आली तर आपण त्या ठिकाणी कुणालाही धोका न होता किंवा कुठलाही हे न करता चांगल्या पद्धतीने आपण रेस्क्यू करणार आहोत। आपण आहोत नारायणगावमध्ये, नारायणगावच्या गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस विद्या मंदिराच्या आवारात, ज्या ठिकाणी दुपारी बरोबर 1:30च्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं आणि एकच त्रेधा तिरपीट उडाली आणि शाळेला देखील सुट्टी देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे जुन्नर वन विभागाची टीम आहे, बिबट रेस्क्यू टीम आहे, त्याचप्रमाणे नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी देखील आहेत। आपण या ठिकाणी आल्यानंतर या बिबट्याचे काही ठसे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। इथे काही अन्नपदार्थ आहे, त्याच्यावर बिबट्याचा ठसा स्पष्ट दिसतोय। त्याच्यानंतर प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी आणि येथील असलेल्या कर्मचाऱ्यांनी देखील या बिबट्याचं दर्शन त्याला झालेलं आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शाळेतून सुट्टी देण्यात आली, सर्वांच्या मनामध्ये या बिबट्याविषयी दहशत आहे। कारण कालच सकाळी याच भागात इथून काही हाकेच्या अंतरावर असलेल्या सुरेश वराडे यांच्या शेतामध्ये बिबट्या जेरबंद झाला। त्यानंतर आजच पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झाले। आपण पाहतो वारंवार बिबट्याचे दर्शन होते, बिबट्या आपल्या पाळीव जनावरांवर हल्ला करतोय। अशा पद्धतीत माणसांनी जगावं कसं असा प्रश्न सर्वांसमोर पडलेला आहे आणि वन विभागाला नक्कीच या बिबट्याला जेरबंद करण्यात यश येईल का हे आपण काही वेळातच पाहणार आहोत। कॅमेरामन नितीनसह मी किरण वाजगे, आपला आवाज नारायणगाव।